टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आषाढी एकादशीच्या निमित्ताने वर्ध्यातील साई मंदिर येथे आकर्षक रांगोळी साकारण्यात आलेली आहे। रमण आर्ट परिवाराच्या वतीने ही आकर्षक रांगोळी साकारण्यात आलेली आहे आणि सोबतच इथे देखावा देखील साकारण्यात आलेला आहे। आपल्यासोबत रमण आर्ट परिवाराच्या संचालिका आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया ते काय सांगाले रांगोळी विषयी, किती तास लागले बनवायला, किती रांगोळीचा उपयोग यावरती। रामकृष्ण हरी। रांगोळी बनवायला आम्हाला 6 तासांचा वेळ लागला आणि ही रांगोळी बनवायसाठी तब्बल 200 किलो रांगोळीचा इथे उपयोग करण्यात आला आहे। आपली तरुण पिढी या लोकांना वारकरी काय असतो, वारकरी वासुदेव काय असतो, काय असते वारकरी संप्रदाय, म्हणजे आषाढी पौर्णिमेनिमित्त लोक का जातात पायीवारीला, हे सगळं कुठेतरी त्यांना कळावं हा एकमेव उद्देश ठेवून आम्ही ही रांगोळी साकारली आहे। साधारण किती जणांनी या रांगोळीसाठी परिश्रम केले? साधारण 12 कलाकारांनी या रांगोळीसाठी परिश्रम घेतले आहेत। श्री साई सेवा मंडळ तर्फे आम्ही नेहमीच जे आपले मोठे सण आहेत महाराष्ट्रातले, त्या सणांना घेऊन एक थीम करतो आणि त्या थीमनुसार मग आम्ही इथे रांगोळी काढत असतो, ज्यासाठी आम्हाला श्री साई सेवा मंडळ तर्फे संपूर्ण सहकार्य मिळतं। आणि विशेष म्हणजे माझी टीम जी यामध्ये संपूर्णपणे आपलं योगदान देते आणि आम्ही अगदी मनोभावे हाच प्रयत्न करत असतो, कारण आमच्या प्रत्येक रांगोळीमधून आम्ही एक संदेश लोकांना देत असतो। आणि आतापर्यंत आम्ही जितक्याही रांगोळ्या काढल्या आहेत त्या प्रत्येक रांगोळीमध्ये आम्ही तो संदेश दिला, विशेष म्हणजे तो लोकांपर्यंत पोहोचला। कालपासून या ठिकाणी भरपूर गर्दी आहे आणि नवीन काहीतरी पाहायला मिळत आहे, त्यामुळे बरेच तरुण पिढी आणि बाकी आपले लोक या ठिकाणी जमा होत आहेत। नक्कीच सध्या ही रांगोळी सर्वांच्याच आकर्षणाची ठरत आहे। महेश सुंजर, टी9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।